रजनीताई, आता मला विचारायचं होतं की अथर्वशीर्ष म्हणजे काय? अथर्वशीर्ष हा अथर्ववेदाचा शेवटचा भाग आहे. बर. त्यामध्ये 5 देवतांची अथर्वशीर्ष आली. छोटस उपनिषद असतं ते. बर. तर त्यामध्ये गणेश अथर्वशीर्ष सगळ्यांना माहितीये. हो. दुसरं हे देवी अथर्वशीर्ष जे आता नवरात्रामध्ये जास्त म्हटलं जातं. नंतर सूर्य अथर्वशीर्ष आहे. विष्णूचा अथर्वशीर्ष आहे, नारायण अथर्वशीर्ष आणि शिव अथर्वशीर्ष. तर अथर्वशीर्ष एक कशी पद्धतशीर मांडणी आहे त्याची. तर त्याच्यामध्ये पहिलं असतं ते शांतीपाठाने सुरुवात असते. बर. जसं भद्रं कर्णेभिः आहे याची गणेशाची, तसं. दुसरं असतं देवतेचा महिमा. ती जी देवता आहे ज्याचं आपण स्तुती करणार आहोत, जाणून घेणार आहोत, ज्याची प्रार्थना करणार आहोत, तर ते काय आहे. तर प्रत्येक अथर्वशीर्षामध्ये त्या त्या देवतेला परब्रह्म म्हणले. खूप लोक आपल्याकडे असं ऑब्जेक्शन घेतात की गणेश पुराणात गणेशाला परब्रह्म म्हणलंय, विष्णू पुराणात विष्णूला परब्रह्म म्हणलंय, मलाही हे शिवपुराणात प्रश्न आले आहेत आता कारण. शिवाला हो, परब्रह्म हो, म्हटलंय. हो. असं का? तर एक शेवटी कसं आहे की परब्रह्मापासूनच हे वेगवेगळे सगळे रूप तयार शाखा झाले. तयार झालेल्या. आणि परब्रह्माचंच हे रूप असतं की जे त्या कार्यासाठी घेतलेलं असतं. उपासकानाम कार्यार्थे अरूपे रूपकल्पना असं म्हटलंय की उपासकांना तो कुठल्या कार्यासाठी कसा हवा आहे त्याप्रमाणे ते अरूप असं परब्रह्म सगुणात येतं. तुम्हाला गणेशाची उपासना करायची ते गणेशाच्या रूपात येईल. तुम्हाला विष्णूची उपासना करायची ते विष्णूच्या रूपात येईल. ज्याला शिवाची उपासना करायची ती शिवाच्या रूपात येईल. देवीची करायची तर देवीच्या रूपात. म्हणजे त्याला असं स्त्रीलिंग पुल्लिंग वगैरे काही नाहीये. बरोबर. तुम्ही कुठल्याही रूपामध्ये ते प्रकट होऊ शकतं. म्हणून तो नरसिंह झाला. म्हणून प्रत्येक देव हा परब्रह्म स्वरूप आहे. त्यामुळे तसं काही अमक्या देवाची उपासना केली तर ब्रह्मापर्यंत पोचता येतं असं आपल्याकडे असं काही नाही. त्यामुळे हे परब्रह्म स्वरूप आहे, सर्व व्यापक आहे, सर्व समावेशक आहे, सर्वज्ञ आहे, गुणत्रयातीत आहे, कालातीत आहे. आपण हे सगळं अथर्वशीर्षामध्ये म्हणतोच गणेशाच्या. कारण त्याला कशामध्ये जर बांधलं तर तो आपल्याप्रमाणे होईल ना, बरोबर. बंधनात पडेल. आपण स्वतःला ऍक्च्युअली आपणही तसे नाहीये, पण आपण स्वतःला समजतो, अल्पज्ञ समजतो, अल्पशक्त समजतो, अल्पबुद्धी समजतो. पण जर आपण परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालो तर आपण हे सगळं त्याच्यासारखं होतं. तिसरं असतं देवतेचं मंत्र स्वरूप असतं. तर त्यामध्ये देवतेचा बीज मंत्र असतो, पिंड मंत्र असतो, पदमंत्र असतो, माला मंत्र असतो. असे वेगवेगळे मंत्र त्याच्यामध्ये असतात. अथर्वशीर्षात पण काही मंत्र आहेत. असा जो मूल मंत्र ज्याला आपण बीज मंत्र म्हणतो, तर ओम गंग गणपतये नमः हा गणपती अथर्वशीर्षात आहे. ओम नमः शिवाय हा शिव अथर्वशीर्षात आहे. नारायण अथर्वशीर्षात ओम नमो नारायणाय हा मुख्य मंत्र आहे. आणि सूर्य अथर्वशीर्षामध्ये ओम घृणी सूर्य आदित्याय असा एक मंत्र आहे. हे मूल मंत्र आहेत. तसं देवी अथर्वशीर्षामध्ये जास्त मंत्र सांगितलेले आहेत. एक आहे तो मूल मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, तो सगळेजण म्हणतात. दुसरं श्रीविद्येचा पंचदशी मंत्र आहे, तो आपण बघूया जाताना. नंतर नवार्ण मंत्र तो आधी म्हटला तो. देवी गायत्री मंत्र पण आहे त्याच्यामध्ये. अशा अथर्वशीर्षामध्ये देवीच्या जास्त मंत्र आलेत. आणखीन काय असतं तर देवतेचं सगुण रूपाचं वर्णन असतं, जे त्या त्या देवतेचं सगुण रूप. जसं गणेशाचं आपण म्हटलं ना की लाल रंगाचं आहे, म्हणजे त्याचे सगळं जर आभूषणं कोणती काय कोणती असं त्याचं आपण वर्णन करतो. तसं देवीचं पण, म्हणजे गणपतीचं एकदंतम चतुरस्तम पाशमंकुशधारिणम असं आपण सगळं सगुण वर्णन करतो ना, आणि त्याच्यावरून मग आपण त्याची पूजा करतो पुढे. तसं देवीच्या मध्ये पण आहे. आणि फलश्रुती असते की ते कधी म्हणावं, सकाळ दुपार संध्याकाळ म्हणलं तर काय फळ मिळतं, जास्त वेळा म्हणायचं असेल तर त्याची रोटेशन किती ठरलेले आहे, सायटेशनचे हे सगळं ठरलेलं असतं. आणि मग कुठल्या तिथीला म्हटलं, जसं आपण गणपतीचं महानद्याम प्रतिमा सन्निधो जपतो सिद्ध मंत्र भविष्यती वगैरे आपण म्हणतो, किंवा दुर्वांकुराने केलं तर काय होतं, तसं प्रत्येक अथर्वशीर्षामध्ये सांगितलेलं आहे. आता देवी अथर्वशीर्षाची सुरुवात जी आहे ती ओंकाराने आहे. त्यामुळे तिथं मंगलवाचक दुसरं हे नाहीये. बर.
आपण जे ओम भद्रम करणे बीज म्हणतो तसं इथे नाही. ही सुरुवात ओंकाराने. अथर्व शीर्षाची सुरुवात कशी झाली? सगळे देव देवीकडे येतात आणि तिला विचारतात की तू कोण आहेस, कासित्व महादेवी, तुला ओळखायचं कसं, तू कोण आहेस. तर त्यामध्ये परब्रह्माची जी पराशक्ती प्रकट झालेली आहे ती कशी आहे असं ते तिला विचारतात. आणि ती प्रकृती स्वरूपाने जर पाहायची झाली है ना, ती जर आपण म्हणतो की पुरुष आणि प्रकृती किंवा ब्रह्म आणि माया, शब्द सगळ्यांना आपल्या परिचयाचे आहेत ते, पण ऍक्च्युअली त्याचा अर्थ आपल्याला माहिती नसतो. जसं प्रकृती हा काय आहे तर ऐश्वर्यवाचक शक्ती पराक्रम एवच असं म्हणतंय. तत्स्वरूपा तयोर्दात्री सा शक्ती परिकीर्तिता. काही शक्ती याचा श म्हणजे श्रेष्ठता, सत्ताधारकता, तेजस्विता. पराक्रम ती म्हणजे पराक्रम, प्रयत्न, शाश्वतता असा आहे, म्हणून तिला शक्ती म्हटले. आणि प्रकृष्ट वाचक आहे. प्रकर्षण जेव्हा प्र लावतो आपण तेव्हा त्याचा अर्थ प्रकर्षाने असा होतो. आता ओंकार सुद्धा प्रणव म्हणतो. प्रणव का म्हणतो त्याला, तर तो नाभीपासून वर ओढत नाहीचा मूर्धनीपर्यंत, म्हणून प्रकर्षाने तो ओंकार म्हणायचा, म्हणून त्याला ते प्रणव असं. म्हणजे तसं प्रकृती आहे प्रकृष्ट करणारी, आकृष्ट करणारी आहे असं तिचं वर्णन आहे. म्हणून ती देवता जी आहे त्या व्याकुळ होऊन विचारतात की देवी अगं तू कोण आहेस. तेव्हा ती काय सांगते की अहम ब्रह्मस्वरूपिणी मत्तः प्रकृती पुरुषात्मकं जगत शून्यंच अशून्यंच. म्हणजे पहिलं निर्गुण निराकार रूप आहे की जे आपल्याला पटकन समजत नाही, जे आपण अथर्वशीर्ष आणि श्रीसुक्तामध्ये आता पाहिलं आपण. तर परब्रह्म स्वरूप आहे आणि पुरुष आणि स्त्री मीच आहे, म्हणजे प्रकृती, पुरुष आणि प्रकृती, शून्य अशून्य म्हणजे सत असत हे दोन्ही मीच. आता इथे असत शब्द आपण मराठीत वापरतो, खोटं असा नाहीये. असत म्हणजे अशाश्वत, अच्छा, थोडा वेळ टिकणार. काही गोष्टी कशा असतात, आता जेवढे वाजलेले आहेत तेवढे ते आतापुरते खरे आहेत ना, खरंय. थोड्या वेळाने ते वेगळे हा वेगळे असतात. पण आताच खोटं आहे असं नाहीये, पण नाही. नंतर ते असत असतं, म्हणजे असं त्याचं अस्तित्व नसतं नंतर. हा, नंतर ते सत नसतं. आणि सत म्हणजे कायम सत असत, शाश्वत असतं. तसं परब्रह्म परमेश्वर हा कायम सत आहे. आपण येतो जातो, बरोबर. झाडं वाढतात मरतात, हो की नाही, वाटतात. कुठलीही वस्तूची गॅरंटी असते, वॉरंटी असते. व फ्रीज घेतला 5 वर्ष, म्हणून ते असत आहे, ते शाश्वत नाही. म्हणून तिला माया म्हणतात. माया म्हणजे कसं की तात्पुरतं आहे, नंतर नाहीच झालं. तसं आपलं आपण आहोत नाही असं होतं, पण परमेश्वर असतो. जसं आता आपण जी कुलदेवता म्हणून किंवा शक्ती म्हणून देवीची पूजा करतो ती कशी आहे, ती कायमस्वरूपी आहे, म्हणून ती सत आहे. आपण असतो नसतो, आता आपल्या कित्येक पिढ्या येतात जातात, पण आपली कुलदेवता आहे तशी आहेत. की मीच आहे, प्रकृती पुरुषात्मक जगत सगळं मी आहे. म्हणून ती माया प्रकृती आणि अशी असली तरी परब्रह्माची शक्ती आहे, त्यामुळे ती कायमस्वरूपी आहे. तुम्हाला दिसली म्हणून आहे असं नाहीये ती. बरोबर. पुढे म्हणते की मी आनंद आहे आणि आनंदाचा अभाव पण आहे. हे उपनिषदामध्ये असं एकमेकाच्या विरोधी सांगितलेलं असतं ना, की मी आनंद स्वरूप आहे आणि आनंदाचा अभाव पण आहे. म्हणजे आनंद नसला तरी मी आहे. हा, अभाव म्हटलं की इथे परत वेगळा एक विचार येतो मनामध्ये. तसं नाही, तसं नाहीये की मी सगळ्या रूपातच आहे. आज आनंद आहे तरी मी आहे, उद्या आनंद नसला तरी मी आहे. हा, म्हणजे जसं घट आहे वेदांत सांगायचं झालं तर तो मातीपासून उत्पन्न झालेला आहे ना. मग माती असेल तेव्हा घटाचा अभाव आहे, पण घट आहे म्हणून मातीचा अभाव नाहीये. बरोबर आहे, अगदी खरं. हो की नाही. तर घट फुटला की मातीच होते त्याची. त्या दृष्टीने हा शब्द असं लक्षात घ्यायचा, किंवा अभाव, भाव अभाव हे शब्द लक्षात घ्यायचे. म्हणून आनंद आणि अनानंद, आनंद नसेल. विज्ञान आणि अविज्ञान दोन्ही आहे. म्हणजे विज्ञान म्हणजे विशेषण ज्ञान येते ना, पर्टिक्युलर आपण ज्ञान घेतो. बरोबर. आणि जे विज्ञान नाही, ज्या भावनात्मक गोष्टी आहेत त्याला आपण अविज्ञान म्हणतो. दोन्ही मी आहे, ब्रह्म अब्रह्म मी आहे, पंचमहाभूत नसणं ते पण मी आहे, असं ती सगळ्या ह्याच्यामध्ये सांग.
वेद आणि अवेद, विद्या अविद्या, अज अनज, अध ऊर्ध्व तिर्यक, असं सगळं ते मी आहे मी आहे असं सगळं पहिलं आपलं ती सांगते. आणि मग मी रुद्र आहे, वसु आहे, आदित्य आहे, विश्वदेव आहे, मित्र आहे, वरुण आहे, हे जे वैदिक देवता आहे त्या सगळ्या, इंद्र आहे, अग्नी आहे, अश्विनी आहे, अश्विनी कुमार दोन्ही, त्वष्टा आहे. हे हे थोडस वेद माहिती असतील तर हे थोडे देवता माहिती असतात. विष्णू आहे, उरुक्रम आहे, प्रजापती आहे, सोम आहे, त्वष्टा आहे, भूषण आहे, असं ती सगळं त्याच्यामध्ये सांगते. आणि मी देणारी मीच आहे, कारण तिच्यापाशी सगळा स्रोत आहे ना. आपण बघितलं की ऊर्जा कुठे आहे सगळी, एकमेव ऊर्जा शक्तीपाशी आहे, एकमेव ऊर्जा देव हिच्यापाशीच आहे. शक्ती, मूळ प्रकृती, तिच्याजवळ ऊर्जा आहे. त्यामुळे देणारी तीच आहे. त्यामुळं हवन जरी करायचं झालं तरी तुम्ही मलाच हवन करता आणि देणारी पण मीच आहे. त्यामुळे मी अहम दधामी म्हणते, मी देत असते असं ती सांगते. हे देणं हे जे आहे ना, म्हणून आपण जे काही मागणं मागतो, कोणापाशी मागावं, तर जो देतो त्याच्यापाशी मागण्यात अर्थ. जे नाही जो देऊ शकत नाही त्याच्याकडे मागूनही काही उपयोग नाही. एक गोष्ट सांगतात ना, एक राजाकडे एक संन्यासी येतो, त्याला काहीतरी मागायचं असतं, तेव्हा राजा देवाला मागणं मागत असतो. तो म्हणतो तुझ्याजवळच नाही तर तुला मी काय मागणार आहे. म्हणून ती म्हणते की मी तुम्हाला देणारी, मी सगळं करणारी अशी आहे. त्यामुळे हे जी सगळी देवता आहेत, त्या देवता सगळे देत असतात ना, तुम्हाला काहीतरी काही ना काहीतरी वर देतात, आशीर्वाद देतात वगैरे. तर हे सगळं मी आहे. आणि याच्यामध्ये एक महत्वाचं तिने सांगितलेलं आहे की हे जे सोम त्वष्टा तर मी आहेच आहे, पण मी राष्ट्र रूपाने आहे. हा फार महत्वाचा विचार अथर्व शीर्षामध्ये आलेला आहे. आपण म्हणतो की भूमाता, राष्ट्रमाता, हो ना, की भारत माता, तेव्हा का म्हणतो त्याला, तर राष्ट्र रूपाने ही आपण लक्ष्मी म्हणून पण पाहिलंच तिला. आणि शिवाय ही देवी सांगते की मी राष्ट्राची अधिष्ठात्री देवता आहे. हा विशेष मला याच्यामध्ये वाटतो. म्हणजे अगदी तुम्ही रॅशनल विचार करायचा म्हटलं देवीचा, तर राष्ट्र हे स्वतःच एक संपत्ती. राष्ट्र हीच देवी आहे. आणि म्हणून राष्ट्रभक्तीला आपल्याकडे जास्त महत्व आहे. मातृभक्ती, पितृभक्ती, देवभक्ती, राष्ट्रभक्ती, याला आपल्याकडे जास्त महत्व. आणि हे कुठे नाहीये जगात. खरंय. राष्ट्राची भक्ती हा विषय जगात कुठेच नाही भारताशिवाय. त्यामुळे आपल्या संस्कृती जी श्रेष्ठ समजली जाते ना, त्याच्यामध्ये ह्या गूढ अशा संकल्पना खूप आहेत. म्हणून ते कसं विराट रूप आहे. देवी भागवतामध्ये तिचं राष्ट्ररूप दिलेलं आहे मोठं. त्यामुळे अहम राष्ट्रमणी, राष्ट्रम संगमनी वसुनाम, असं ती त्याच्यामध्ये म्हणते. त्यामुळे अखिल विश्वाच्या रूपाने देवी आहे. म्हणून कुर्वंतु विश्वमार्यम, किंवा हे सगळं जग हेच आमचं राहण्याचं ठिकाण आहे, असं जे आपण प्रार्थनासारखी म्हणत असतो, की अखिल विश्व म्हणजे आमचीच आहे सगळं, आम्हीच आहोत, किंवा आमच्यासाठीच आहे, किंवा हे आमचं माता आहे असं म्हणतो. अशा सीमा ज्या आहेत ह्या मनुष्याने ओढलेल्या आहेत ना. लक्ष्मी तंत्रामध्ये एक फार छान सांगितले की आपण एक प्लॉट घेतला, काय 2,500, 3,000, 5,000, 10,000 जो काय आहे तो घेऊ, आणि शेजाऱ्यांनी दुसरा घेतला. अरे तुम्ही रेग मारली, भूमी कुठं वेगळी आहे. खरंय, अगदी खरंय. हो की नाही? बरोबर आहे. त्यामुळे सगळी पृथ्वी हे आपली लक्ष्मीच आहे. खरंय. सगळी पृथ्वी ही आपली देवीच आहे. ही संकल्पना फक्त आपल्याकडे आहे. म्हणून भांडाभांडीमध्ये भारत फार जात नव्हता पूर्वीपासून. पण नाईलाज झाला तर युद्ध करावं लागेल, कारण देवीला सुद्धा ते रूप घ्यावं लागतं शेवटी. हो की नाही? पण अशा मोठ्या कन्सेप्ट आहेत ना ह्या आपल्याला बाहेरच्या देशात कुठे मिळणार नाही. ह्या फक्त आपल्या ऋषींनीच आपल्याला शिकवलेल्या आहेत. त्यामुळे हे राष्ट्रभक्ती, ही देवभक्ती आपण समजलं जातो. म्हणून ते विराट स्वरूपाने देवीचं रूप आहे. आणि त्याच्यामध्ये एक मंत्र, आता जे मी म्हटलं ना की देवी अथर्व शीर्षामध्ये जास्त मंत्र आहेत, फक्त मूलमंत्र नाहीये.
तर नमो देवी महादेवी हो. आधी तुम्ही जो हो, श्लोक हो, हो. म्हटला तो याच्यातला आहे, देवी अथर्व शीर्षामधला आहे. त्याच्यानंतर गायत्री आहे, देवी गायत्री. महालक्ष्मीचे विद्महे सर्व शक्तीच्या धीमही तन्नो देवी प्रचोदयात असं आहे त्याच्यामध्ये. विष्णू पत्नी आपण याच्यात हो, म्हणतो, हो. श्रीसूक्तामध्ये. श्रीसूक्त. त्याच्यानंतर पंचदशी मंत्र जो आहे तो खूप महत्वाचा आहे बरं का. तो श्रीविद्येचा मंत्र आहे ऍक्च्युली, त्याला महामंत्र म्हणतात. तर त्याच्यासाठी श्रीविद्या म्हणून जी उपासना आहे तो एक वेगळी शाखा आहे. देवीच्या जेव्हा आपण उपासना बघू तेव्हा आपण त्या श्रीविद्याची हा, थोडी त्याची, माहिती हा. घेऊ, कारण ते खूप मोठा त्याचा विस्तार आहे. पण त्याचा जो मंत्र आहे तो बीजाक्षरांचा आहे आणि तो असा प्रकट त्यांनी कधी सांगितला जात नाही. देवी अथर्व शीर्षात सुद्धा तो गूढ प्रकारेच सांगितलेला आहे. पण तो मंत्र जो आहे तो क ए इ ल ह्रीम हस क ह ल ह्रीम सकल ह्रीम असा आहे. मी दाखवते तुम्हाला. तो पंचदशी मंत्र म्हणून आहे. तो असा गूढार्थाने सांगितलाय. कामो योनिही कमला वज्रपाणीर गुहा हसा मातरिश्वाभ्र इंद्रहा पुनर्गुहा सकला मायया च पुरुच्चैषा विश्वमातादी विद्युम असा आहे. आता याच्यामध्ये काम म्हणजे क, योनी म्हणजे ए, कमला म्हणजे ई दीर्घ, वज्रपाणी म्हणजे इंद्र बरोबर ल, गुहा म्हणजे ह्रीम, त्याच्यानंतर हसा म्हणजे ह आणि स, नंतर मातरिश्वा म्हणजे वायू पुन्हा क, अभ्र म्हणजे ह, इंद्र म्हणजे ल, पुन्हा गुहा म्हणजे ह्रीम, सकल सकला म्हटले ना, माया म्हणजे ह्रीम. तर हा मंत्र होतो क ए इ ल ह्रीम ह स क ह ल ह्रीम सकल ह्रीम. पण हा मंत्र दीक्षा दिल्याशिवाय म्हणायचं नाही असं त्याचा येतो. सगळीच आहेत बीजाक्षर आहेत ना, हे केवढी ऊर्जा केवढी आहे. ऊर्जा खूप आहे याच्यामध्ये. तर ही मूळ विद्या तिला ब्रह्मस्वरूपिणी असं म्हटलेलं आहे. आणि हा खूपच म्हणजे त्याचा ह्या मंत्राचा एक ग्रंथच आहे, वरिवस्या रहस्य म्हणून. आणि तो जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये हा मंत्र आणि गायत्री मंत्र याची पण तुलना केली. म्हणजे जर तुम्ही वेदातला श्रेष्ठ मंत्र म्हणाल तर गायत्री मंत्र आहे आणि तंत्रशास्त्रातला श्रेष्ठ मंत्र म्हणाल तर हा क येईल. पण हा देवी अथर्व शीर्षात आहे, त्यामुळे वैदिक आहे. म्हणजे तंत्र ज्याला आपण वाईट तंत्र म्हणतो तसा नाही, वेदामधला आहे हा. त्यामुळे ह्याला थोडासा सौम्य त्याचा प्रभाव असेल का मग वेदांमध्ये हे केलं, म्हणजे अथर्व शीर्षात जर तो वापरला गेला किंवा वैदिक रूप त्याला दिलं गेलंय तर मग त्याचं थोडस हे स्वरूप नाही. मंत्रशास्त्राच्या दृष्टीने हा पॉवरफुल मंत्र आहे, गायत्री एवढाच आहे म्हणून तर तो अशा शब्दात सांगितलाय, स्पष्ट सांगितलेलं. हा. आणि प्रत्येकाचं जे आहे ना त्या वरिवस्या रहस्यमध्ये या प्रत्येकाचा अर्थ दिलेला आहे. म्हणजे त्याचा शब्दार्थ आहे, त्याचा वाच्यार्थ आहे, त्याचा लक्षणार्थ आहे, त्याचा रहस्यार्थ आहे, संप्रदाय अर्थ आहे. त्यामुळे हा अगदी त्यांनी तुलना करून तो दिलेला आहे. माझा त्याच्यावरती स्वतंत्र लेख पण आहे, तो त्याचा अभ्यास थोडासा केलेला आहे मी थेसिस लिहिताना. तर तो खूप खूप चांगला अभ्यास आहे तो आणि खूप पॉवरफुल आहे. म्हणजे आपण थोडस माहिती करून घेतलं ना तर खूपच म्हणजे ते आपल्याला उपासनेला पण उपयोगी पडतं आणि लौकिक जीवनामध्ये खूप उपयोगी पडतं, कारण एक वेगळी ताकद येते आपल्या अंगामध्ये तसं. हा. त्याच्यानंतर देवीचा मूल मंत्र सांगितलाय तो ह्रीम, तोही असंच सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये ह र आणि इम असं आहे ना. तर तोही ह म्हणजे आकाश, अभ्ररहित आकाश जे असतं ते, आणि निर्गुण व्यापक प्रकाश तत्व. आकाशाचा काय अर्थ होतो की आसमंतात काशते, पूर्ण प्रकाशाने भरलेलं जे आहे बरोबर ते आकाश. काशीचा अर्थ चमकणे असा आहे ना, काशी तशीच आहे. हो. काशीवरती एक प्रबंध लिहिलाय एक जणांनी, काशी द सिटी इल्युमिनेटेड सिटी असा एक प्रबंध आहे, खूप छान आहे त्याच्यामध्ये. तो तिथल्याच एका प्रोफेसरने लिहिलेला होता.
त्याचा चमकणे, नेहमी चमकत असणारे, प्रकाशमान असणारं जे आहे ते आकाश. तर ते आणि ई हे सर्वशक्तिवाचक बीजाक्षर आहे आणि र हे अग्नितत्वाचं अक्षर आहे, रम हे. त्यामुळे ह्रीम हा जो मूळ मंत्र आहे ना, याच्याबद्दल देवी भागवतामध्ये खूप देवी गीतेमध्ये आले त्याचं महात्म्य सगळं. देवी गीता सुद्धा पाहण्यासारखी आहे. आपण एक स्वतंत्र त्याच्यावरती करूया. नक्की करू. कारण खूपच म्हणजे तो मोठा ग्रंथ, याचा संबंध तुम्हाला देवी गीता आहे हे पण मला वाटतं बरेच जणांना माहिती नसेल. गीता म्हटलं की आपल्याला एकच पाहिजे भगवद्गीता. तसा आणि हा नवार्ण मंत्र जो आपण ऐम ह्रीम क्लीम चामुंडैवीची तो एक सांगितलेला आहे. आणि त्या नवार्ण मंत्राचा अर्थ बघा काय आहे. कारण आपण म्हणतो सप्तशती पाठ करताना पण म्हणतो आणि एरवी पण जप करतात तिचा मूलमंत्र म्हणून. त्याचा अर्थ असा आहे की सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली स्वरूप देवी चामुंडे किंवा चंडिके, आम्ही तुला जाणण्यासाठी म्हणजे ब्रह्मज्ञान घेण्यासाठी तुझे सतत ध्यान करतो, तुला जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, असा याचा अर्थ आहे. आणि त्यामुळे आमचं अज्ञान नष्ट व्हावं, भवपाशातून मुक्ती मिळावी असं. आणि यामध्ये तिन्ही आहे, इच्छा, ज्ञान, क्रिया. आपण जे मगाशी आधी बघितलं तर ते वैश्विक आणि जीवभावामधली दोन्हीतलं पण आहे. नंतर या मंत्रामध्ये वायू बीज आहे, सूर्य बीज आहे. त्यामुळे ह्याचा प्राण आणि बुद्धीशी संबंध येतो. मंत्रशास्त्र एक फार जबरदस्त आहे आपल्याकडे, कारण सगळी वर्णमाला. तुमच्या मागच्या एपिसोडमध्ये जे तुम्ही वर्णासंबंधी बोलला होता तेव्हाच मला त्याची आठवण झाली की ह्या मातृका ज्या आहेत त्याच्यामधल्या जे प्रत्येक वर्ण जो आहे आणि त्याला लागलेला स्वर, ह्याचं खूप महत्व आहे. आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं किंवा कुठल्या देवतेपर्यंत जातो, ते अक्षर आपल्याला कुठेपर्यंत नेतं, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. तुम्ही विद्येच्या ह्याच्यात तुम्ही म्हणालात की हा मंत्र उपयोगी आहे, मग असं आहे का की विद्यार्थ्यांनी जरूर म्हणावा. काय बुद्धीचा तेज आहे त्याच्यामध्ये, प्राण शक्ती वाढते, बुद्धीचं तेजही वाढतं आणि वैश्विक शक्तीच्या विविध जे वेगवेगळ्या शक्ती आहेत विश्वामध्ये, तर त्याचा आणि आपल्या जी आधार शक्ती आहे त्याचा संबंध येतो. त्यामुळे लौकिक आणि आध्यात्मिक अशी दोन्ही प्रगती या मंत्रामुळे होते, असं आहे. पण मग याची काही ठराविक उपासना अशी असते का? नाही, त्याची आपण सप्तशतीमध्ये पाठ करताना म्हणतो, पण एरवी केव्हाही म्हटलं ना, कुठल्याही आणि जेवढी आपल्याकडे पीठ आहेत देवीची, त्या कुठल्याही देवीला किंवा तुमची कुलदेवता कोणतीही असो, हा मंत्र तिचा मूलमंत्र आहे. अच्छा, त्यामुळे चालतात. आणि मग आता पुढच्या रुचेमध्ये त्यांनी 21व्या रुचेमध्ये देवीचं सगुण रूप वर्णन केले. ते आहे हृदय कमलाच्या मध्यभागी राहणारी, प्रातःकालीन सूर्याप्रमाणे तेजस्वी, पाश अंकुश धारण करणारी, मनोहर रूपाची, वरद अभय मुद्रा असणाऱ्या हातांची, 3 नेत्र असणारी, लाल वस्त्र परिधान करणारी, कामधेनूप्रमाणे मनोरथ पूर्ण करणारी अशी. पण त्रिनेत्र देवीला पण त्रिनेत्र दाखवतात. अच्छा, शंकरासारखे त्रिनेत्र तिला दाखवतात. म्हणून ती मुळाक्षर स्वरूपामध्ये, ज्ञान रूपामध्ये, अर्थ रूपामध्ये, चिन्मय रूपामध्ये अशी सगळी आहे. आता आपण फलश्रुती, तुम्ही जे विचारलं की त्याचा काय असतं शेवटी त्याच्यात, तर ही फलश्रुती काय असते. कारण शेवटी कसं आहे, तुम्हाला काहीतरी उत्तेजना द्यावी लागते. बरोबर आहे की हे मिळेल. लालूच काही करत नाही. तर याची पण फलश्रुती अशी आहे की याच्यामध्ये तुम्ही किती वेळा अथर्वशीर्षाचे पठण 10 वेळा करावं, त्रिकाळ पठण करावं. मंगळवारी अश्विनी नक्षत्र आल्यास म्हणजे अमृत सिद्धी योगावर जर म्हटलं ना, तर तुमचा मृत्यूयोग टळतो. ही त्याची फार मोठी फलश्रुती. पण भौमाश्विनी मी माझ्या ग्रुपवर नेहमी टाकत असते की आज अश्विनी नक्षत्र आहे, इतका वेळ आहे, तुम्ही देवी अथर्वशीर्ष म्हणा. अच्छा, त्याने मृत्यूयोग टळतो ना. अमृत प्राप्ती हे तर आपलं ध्येय आहे ना जीवनाचं. त्यामुळे ते आपल्याला या मंत्र आणि याचा खूप म्हणजे म्हटलं ना,
रीम इम असं आहे ना. इम हे बीजाक्षर आहे मूळ शक्तीचं. रम अग्नी तत्व आहे. ह म्हणजे आकाश तत्व आहे. मग या सगळ्याची जी शक्ती आहे ती आणि तिला देवी प्रणव म्हटलंय. देवी गीतेमध्ये जेव्हा आपण पाहू समजा तर त्यावेळेला मी त्याचं जास्त तुम्हाला सांगेन. तर असं हे देवी अथर्व शीर्ष आहे. आणि ते म्हणावंच म्हणावं रोजही, पण अश्विनी नक्षत्रावर म्हणजे विशेषतः मंगळवारी अमृतसिद्धी योग असतो. हे जे आपल्याकडे योग पंचांगामध्ये दिलेले असतात, गुरुपुष्यामृत म्हणतात ना, गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं की सोमवारी हस्त नक्षत्र आल्यावर असतं. रवी हा अमृत अमृत योग आहेत हे. काही अमृत योग सांगितलेत आपल्याकडे, ते ते नक्षत्र आणि वार याच्या संबंधात. आता गुरु आणि पुष्य हे का जोडलंय त्यांनी, तर गुरु म्हणजे आदि गुरु शंकर आणि शंकराचं नक्षत्र पुष्य नक्षत्र आहे. आता त्यावेळेला सोनं काय म्हणतो, शंकर तर वैरागी खरंय. अशी गंमत आहे. म्हणजे आजकाल अशा लाईनच्या लाईन लागतात पुष्य नक्षत्रावर सोनं घेण्यासाठी. खरं सोनं हे आहे, पण त्याच्या ऍक्च्युअली त्याच्या मागचं ना काय हेतू आहे किंवा अर्थ आहे माहिती नसल्यामुळे ते केलंही जात नाही. बरोबर. कारण ते शिक्षण नाही आता, शिक्षण नाहीये. खरं लौकिक शिक्षणामध्ये हा भाग येत नाही. आणि मग हे अंधश्रद्धा आहे, जुनं तुमचं तत्वज्ञान आहे, तसं नाहीये. आता आपल्या कलियुगाचं 5126 वर्ष चालू आहे आणि ख्रिश्चनांचं किती आहे, 2024. 3000 वर्ष तरी आपण पुढे आहोत. मग किती ज्ञान आपलं असेल, हो की नाही? पण आपण म्हणतो आपण मागे. अशी गंमत आहे.